येणे साधती साधने तुटती भवाची बंधने संतावीण प्राप्ती नाही ऐशी वेद देती ग्वाही येणे साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ येणे साधती साधने तुटती भवाची बंधने अनंत कोटी ब्रह्मांड नायक अखिल गुणधान अकारण करुणावरणालय अनंत गुणगणार्णव षड्गुणैश्वर्य संपन्न भक्त काम कामधेनु रुक्मिणी प्राण संजीवन महायोग पीठस्थ परब्रह्म परमात्मा भगवान श्री पांडुरंगराव अस्मत्कुलस्वामी भगवान श्री लक्ष्मी नृसिंहदेव वैराग्य राग रसिक संत श्रेष्ठ श्री गुरुबा काका महाराज आदि करून अखिल साधू संतांच्या परंपरेला तथा श्री गुरु परंपरेला मानसिकरित्या साष्टांग सप्रेम प्रणिपात समर्पित करून समुपस्थित श्रोत्यांच्या प्रति सद्भावना प्रकट करीत या आपल्या कौलामध्ये संपन्न होत असलेल्या ग्रंथराशी ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह धर्मनाम संकीर्तन महोत्सवांतर्गत आजच्या द्वितीय दिवसाच्या कीर्तन सेवेचा आरंभ करीत आहोत. सेवेसाठी म्हणून घेतलेला अभंग वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी फार मोठं काम केलं असे श्री संत भानुदास कुलभूषण महाविष्णूचे अवतार प्रतिष्ठानपुरवासी गोदात निवासी महान साधुवर्य शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज यांचा चार चरणांचा आणि हरिप्राप्तीचा कोणता निश्चित उपाय आहे ते प्रमाणासह सांगणारा आणि अन्वय व्यतिरेक उभय पद्धतीने त्या संबंधाने सांगणारा असा हा महत्वपूर्ण अभंग आहे. या अभंगातून नाथ महाराज आपल्याला हरीच्या प्राप्तीचा उपाय सांगतात. प्रश्न असा आहे, आता हा अभंग बऱ्यापैकी परिचित अभंग आहे. पहिले दोन कडवी तरी निदान बऱ्याच जणांना माहीत आहे. ज्याला कानपाठ म्हणतात त्या वर्गातला हा अभंग आहे. म्हणजे ऐकून ऐकून गजरामध्ये माहीत झालेला अभंग आहे. पहिली दोन चरण तर माहीत आहे. काहींनी याच्यावर चिंतन कधीतरी कोणाचं तरी ऐकलेलंही असेल. अभंग थोडा परिचित अभंग आहे.
काय असतं, फार अपरिचित अभंग घेतला तर थोडी म्हणणाऱ्याची अडचण होते. आणि कधी कधी तर टाळकरी लोक म्हणजे आजकाल सुरू झालेली टूम आहे, पूर्वी नव्हतं, पण आजकालच्या काळामध्ये कधी कधी भजन करणारे म्हणतात सुद्धा, महाराज अभंग जरा सोपा घ्या, परिचितात्मा घ्या, परिचयाचा अभंग घ्या, असं लोक म्हणतात. खरं म्हणजे ज्याचा कीर्तनकाराचा ते स्वातंत्र्य हा भाग वेगळा, पण परिचित अभंग असला म्हणजे त्याच्यावर कीर्तन करूच नाही किंवा त्याच्यावर नवीन काही बोलता येत नाही अशातला भाग नसतो. संत वाङ्मय हे कधीही पर्युषित म्हणजे शिळं होत नाही. त्या अभंगावर आपण कितीदा ऐकलं तरी शिळं होत नाही. आपल्या घरामध्ये भरून ठेवलेलं पाणी, माता भगिनी पाणी भरून ठेवतात. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, ते पाणी कसं होतं हो, शिळं होतं का नाही? घरामध्ये घागरीत भरून ठेवलेलं पाणी 2 दिवसानंतर तुम्ही त्या पाण्याला काय म्हणता? शिळं झालं म्हणता. पण गंगेचं पाणी बोला, तिला शिळं म्हणता काय? लाखो वर्षांपासून भगवती पतित पावनी गंगा लोकांचे पाप ताप फेडीत वाहत आहे. का फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पाद समुद्राला आपो गंगेचे जैसे ज्ञानोबा म्हणतात. तर गंगा जी वाहत राहते तिचं पाणी शिळं आहे का बोला? गंगेचं पाणी शिळं नाही. तशी संतांची वाणी शिळी होत नसते, अभंग शिळे होत नसते. ते पुन्हा पुन्हा ऐकले तरी शिळे नाही. त्याच्यामुळे अभंग जरी सामान्य थोडा परिचयाचा असला तरी आपल्याला त्याच्यावर चिंतन बघता येतं.